श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आज आहे कोजागिरी पौर्णिमा. या पौर्णिमेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. शरद पौर्णिमेला अश्विन महिन्यातील पौर्णिमा तिथी म्हणतात आणि वर्षातील सर्व 12 पौर्णिमा तिथीमध्ये तिचे महत्त्व विशेष आहे असे मानले जाते. या दिवशी देवी लक्ष्मी प्रकट झाली म्हणून हा दिवस देवी लक्ष्मीची जयंती म्हणून देखील साजरा केला जातो. पंचांगानुसार यावर्षी अश्विन महिन्याची पौर्णिमा 16 ऑक्टोबरला म्हणजेच बुधवारी रात्री 8:40 सुरू होणार आहे. तर ही पौर्णिमा तिथी दुसऱ्या दिवशी 17 ऑक्टोबरला संध्याकाळी 4:56 असणार आहे. त्यामुळे आपण या दोन्ही पण दिवशी उपाय व सेवा या जरूर करायच्या आहे. आज जर तुम्हाला वेळ मिळाला नाही तर उद्या देखील तुम्ही माता लक्ष्मीसाठी ही सेवा नक्कीच करू शकता की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील येईल. या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी खूप आनंदी असते आणि रात्री चंद्रप्रकाशात पृथ्वीला भेटायला येते. देवी लक्ष्मीचा त्या भक्तांवर विशेष आशीर्वाद असतो ज्यांना ती उपासना आणि भजन कीर्तन गाताना पाहते. म्हणजे माता लक्ष्मी पाहते की कोण जागे आहे आणि तिची पूजा करत आहे, म्हणून या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असेही म्हणतात. तसेच या दिवशी चंद्र देखील त्याच्या 16 टप्प्यांनी पूर्ण होतो आणि अमृताचा वर्षाव करतो. चंद्राच्या किरणांमध्ये ठेवलेल्या खिरीचे सेवन केल्यामुळे अनेक रोग दूर होतात आणि देवी लक्ष्मीचीही कृपा प्राप्त होते. आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकट येणार नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपल्या घरामध्ये आजारपण देखील असतं. एक झालं की दुसरा आजारी पडत असतो. घरामध्ये भांडण तंटे, वादविवाद हे होत असतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक टंचाई. घरामध्ये जर पैसा नसेल तर काही एक सुचत नाही. घरामध्ये पैसा येत नाही किंवा आला तर पैसा स्थिर राहत नाही. कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो किंवा आपण मेहनत घेतोय पण मेहनतीचे फळ देखील आपल्याला काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करायची आहे, सेवा करायची आहे. मग या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. आता या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. तुम्ही रात्री 12 वाजता जर पूजा करणे शक्य असेल तर आवर्जून रात्री 12 वाजता पूजा करावी, कारण की रात्री 12 वाजता माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती येत असते आणि आपल्यासाठी कोण पूजा करत आहे, कोण सेवा करत आहे ते देखील बघते. आणि जी लोक पूजा करतात, सेवा करतात त्यांना माता लक्ष्मी ही शुभ आशीर्वाद देत असते. त्यांच्या घरामध्ये सदैव सुख शांती आणि समृद्धी येते. आपण रात्री 12 वाजता आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा उघडा ठेवायचा आहे. तसेच खिडक्या देखील उघड्या ठेवायच्या आहे की ज्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये येईल. आणि जर असे करणे शक्य नसेल तर कमीत कमी आपण 10 ते 15 मिनिटं तरी 12 वाजता तुम्ही दरवाजा हा उघडा ठेवावा. तसेच दरवाजाच्या बाहेर देखील आपण 2 दिवे प्रज्वलित करायचे आहे. मग आपण एक प्लेट घ्यायची आहे, तिच्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे. तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुम्ही मातीची पंती किंवा कणकेचा दिवा घेऊ शकता. तर हा दिवा घेतल्यानंतर या दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. तसेच एक भीमसेनी कापराची वडी देखील आपण या दिव्यामध्ये टाकायची आहे, कारण की कापराकडे देखील माता लक्ष्मी आकर्षित होत असते. आता असे दोन्ही दिवे आपण दरवाजाच्या दोन्ही साईडला प्रज्वलित करायचे आहे. दिव्यांना हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे आणि यानंतर आपण आता उपाय करायचा आहे. आता 2 दिवे प्रज्वलित करून झाल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मी समोर बसायचं आहे. बसताना आसन घेऊन बसावं. काळ्या रंगाचं आसन आपण घ्यायचं नाही. आता आपल्याला देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी तसेच आपल्या घरामध्ये पैसा यावा, पैसा स्थिर राहावा यासाठी आपण असा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. आता प्लेट घेताना प्रथम ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे, स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे. हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. भगवान विष्णूंना देखील हळद प्रिय आहे. हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते. शक्यतो जर तुमच्या घरामध्ये हळकुंड असेल तर हळकुंड मिक्सरमध्ये बारीक करून ती हळद तुम्ही घेऊ शकता आणि जर असे शक्य नसेल तर बाजारामध्ये जी हळद मिळते ती घेतली तरी पण चालेल. आपण पहिल्यांदा त्या प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे. मग कुंकू घ्यायचं आहे. कुंकवामध्ये गुलाबजल टाकायचं आहे आणि त्याने स्वस्तिक आपण त्या प्लेटवरती काढायचं आहे. स्वस्तिक काढताना त्याला आपण 4 बिंदू व 2 रेषा देखील द्यायच्या आहे. त्यानंतर आपण हळद त्या स्वस्तिकवरती टाकायची आहे. अगदी मूठभर तुम्ही हळद टाकू शकता किंवा एखादी छोटी वाटी भरून हळद टाकली तरी पण चालेल. आता यानंतर मातीची पंती घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे. तुम्हाला जर कणकेचा दिवा घेणे शक्य असेल तर आवर्जून कणकेचाच दिवा घ्यावा, कारण की इच्छापूर्तीसाठी कणकेचा दिवा हा खूप फलदायी, लाभदायी ठरत असतो. कणिक मळत असताना त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचे नाही, तर त्या कणकेमध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची
ठेवायची आहे आणि ते कणिक मळून तुम्ही त्या कणकेचा दिवा बनवू शकता किंवा मातीची पंती घ्यायची आहे। मातीची पंती घेतली असेल तर तिच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकायची आहे। या दिव्यामध्ये तुम्ही शुद्ध तूप टाकू शकता किंवा तुम्ही तिळाचं तेल, मोहरीचं तेल या दिव्यामध्ये टाकलं तरी पण चालेल। आता या दिव्यामध्ये आपल्याला 2 वस्तू टाकायची आहे। तर पहिली वस्तू म्हणजे आपण एक लवंग या दिव्यामध्ये टाकायचं आहे। लवंग हे साबूत असावं, कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं। त्या लवंगाला पुढे फूल देखील पाहिजे असं लवंग त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे। तसेच एक हिरवी वेलची देखील आपण त्या दिव्यामध्ये टाकायची आहे। अख्खी हिरवी वेलची आपण त्या दिव्यामध्ये टाकावी। त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, दिव्याला फूल व्हायचं आहे। आता यानंतर आपल्याला माता लक्ष्मीचा एका मंत्राचा जप करायचा आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी, अडथळे, संकटे दूर होऊन आपली प्रगती होईल। आपण माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे। ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः। हा मंत्र आपण 108 वेळा म्हणावा। अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता, श्रवण केलं तरी पण चालेल, पण आपल्याला हा मंत्र 108 वेळा म्हणायचाच आहे। हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती माता लक्ष्मीला सांगायची आहे। मग घरामध्ये पैसा येत असेल, पैसा स्थिर राहत नसेल किंवा इतरही काही अडचणी, संतान प्राप्ती होत नसेल, विवाह हा वेळेवरती जुळून येत नसेल, घरामध्ये आर्थिक टंचाई असेल, जे काही आहे ते अगदी मनापासून आणि श्रद्धेने माता लक्ष्मीला तुम्ही सांगायचं आहे। शक्यतो तरी तुमच्या घरामध्ये सर्वांनी या दिवशी माता लक्ष्मीची 12 वाजता पूजा सेवा केली तर अतिउत्तम होईल। असे करणे शक्य नसेल तर तुम्ही देखील फक्त ही सेवा करू शकता। फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा, हा उपाय करता येणार नाही। त्यानंतर आता दुसरा उपाय करायचा आहे। तर आपल्या घरामध्ये या दिवशी आपण कापूर देखील जाळायचा आहे। या सेवा अगदी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री 12 वाजता करणे शक्य झाले नाही तर दुसऱ्या दिवशी तुम्ही करू शकता। तर आता आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे, तसेच एक कापूर जाळण्याचं भांडं घ्यायचं आहे। त्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहे। तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे। तांदळावरती आपण भीमसेनी कापराच्या 2 वड्या ठेवायच्या आहे। तसेच आपण 2 साबूत लवंग घ्यायचे आहे। लवंग हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे। आता भीमसेनी कापरावरती आपण ते 2 लवंग ठेवायचे आहे आणि आपल्याला त्याचा जाळ करायचा आहे। आता हा जेव्हा जाळ चालू असतो तेव्हा आपण ते कापूर जाळण्याचं भांडं सर्व घरामध्ये घेऊन फिरायचं आहे। आपल्या मुख्य दरवाजा उघडा ठेवायचा आहे, तसेच खिडकी असेल तर ती देखील आपण उघडी ठेवायची आहे आणि आपण माता लक्ष्मीचा ओम महालक्ष्मी नमः ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे। माता लक्ष्मीकडे आपण प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये जी काही इडापिडा आहे किंवा माझ्या मागे कोणतेही संकटे लागलेली असेल, घराला कोणतीही नजरबाधा झालेली असेल किंवा माझ्या मुलांवरती कोणतंही संकट येणार असेल तर ते दूर होऊ दे। माझ्या मुलांची, माझ्या पतीची, घराची प्रगती होऊ दे, घरामध्ये सुख शांती समृद्धी येऊ दे, अशी प्रार्थना आपण माता लक्ष्मीकडे करायची आहे। आता आपण जी दिव्याखाली हळद ठेवली होती ती हळद आपण कोजागिरी पौर्णिमा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती हळद आपण उचलायची आहे आणि आपण ती हळद जेव्हा आपण हळदी कुंकू लावतो तेव्हा ती हळद तुम्ही वापरायची आहे। यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो। मग ती हळद तुम्ही एखाद्या डबीमध्ये देखील भरून ठेवू शकता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।